Hello students, welcome to the next video in the series. आज आपण या तासामध्ये we will going to study the next subtopic and which is the most important subtopic from this chapter, and that is application of simultaneous equations. एकसमान समीकरणांचं उपयोजन दैनंदिन व्यवहारामध्ये मधली उदाहरणं सुद्धा आपल्याला एकसमान समीकरणाच्या सहाय्याने सोडवता येतात हे आपण या घटकामध्ये शिकत आहोत. हे प्रकरणच आपला त्यासाठी अभ्यासावयास ठेवलेला आहे. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय कळालं पाहिजे. सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवता आली पाहिजे आणि मग ती सोडवता आली त्या सोडवण्याच्या काही विविध पद्धती आहेत. येत्या नवीपासून आपण अभ्यासत आहोत आणि मग चलाचं निरसन करण्याची पद्धती असेल त्या तीन पद्धतीमध्ये ग्राफिकल मेथड असेल, क्रॅमर्स रूल असेल, अशा पद्धती वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून समीकरणं सोडवली जातात. हे आपण इथपर्यंत पाहिलं आहे. आता समीकरणं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येतात. यांचा उपयोग असणारी दैनंदिन व्यवहारातली उदाहरणं सोडवण्यासाठी या एक्सामाईज समीकरणांचा कसा उपयोग केला जातो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एक्सामाईज कशाला चल एक्स वाय काय वयाची उदाहरणं की काय कशाची उदाहरणं की. शाब्दिक उदाहरणांना मर्यादा नाही, हे विशेष ती समजली पाहिजे. शाब्दिक वर्णनाचं रूपांतर समीकरणाच्या रूपात करता आलं पाहिजे. एक्सामाईज समीकरणावर आधारित असणारी जी शाब्दिक उदाहरणं आहेत त्या शाब्दिक उदाहरणामध्ये दोन अटी दिलेल्या असतात. पहिल्या अटीवरून पहिलं समीकरण मांडा, दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण मांडा आणि ही दोन्ही समीकरणं सोडवा. सोडवता येण्याचं कौशल्य इथं महत्त्वाचं नाही, फक्त समीकरणाच्या रूपात एक आणि दोन या दोन समीकरणाच्या रूपात दिलेले शाब्दिक वर्णन तुम्हाला मांडता आलं पाहिजे. हे एक स्किल आहे, हे एक कौशल्य आहे आणि ते तुम्हाला आत्मसात झालं पाहिजे आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला सर्व काही जमते. विचार करण्याची जी पद्धत आहे शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना ती विचार करण्याची पद्धत काय आहे ती नीट समजून घ्या आणि ते कौशल्य आत्मसात करा. या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यासाठी या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय पहा. देर आर सम इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. खाली काही सूचना दिलेल्या आहेत. फ्रेम द इक्वेशन्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन अँड राईट देम इन द ब्लॅक बॉक्सेस. मग त्यावरून खाली काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार समीकरणं तयार करा आणि त्या रिकाम्या बॉक्सेसमध्ये ती समीकरणं फ्रेम करा म्हणजे ती लिहा. काय आहे या चौकटीत काय सांगितलं बघा. आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स आणि आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. म्हणजे सार्थकचं वय आजचं वय एक्स वर्ष आहे आणि साक्षीचं आजचं वय वाय वर्ष आहे. इथं काय सांगितलंय. सार्थक's एज इज लेस बाय. सार्थक's एज म्हटलं की x इज इक्वल टू एज इज लेस. लेस म्हटलं की उणे लेस दॅन डबल द एज ऑफ साक्षी. डबल द एज ऑफ साक्षी मीन्स 2 आहे. आपण हे इक्वेशन या वाक्यावरून या सूचनेवरून दिलेल्या माहितीवरून इक्वेशन फ्रेम केला आहे. तुम्हाला इक्वेशन फ्रेम करता आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी काय इन्फॉर्मेशन दिली इथं बघा. द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. म्हणजे सार्थक आणि साक्षीच्या आजच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. सार्थकचा आजचं वय x आणि साक्षीचा आजचं वय y. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणे 25 आहे. केलं इक्वेशन फ्रेम आपण या ठिकाणी. राईट. आता या ठिकाणी इक्वेशन फ्रेम करायचे. 4 इयर्स अगो आजचं वय जर x असेल तर 4 इयर्स अगो 4 वर्षापूर्वी कुणाचं वय साक्षीचं वय y-4 होईल. आणि हे कसं आहे 4 वर्षापूर्वी साक्षीचं वय हे 3 वर्षांनी लहान आहे. 3 वर्षांनी लेस दॅन 3 वर्षांनी लहान आहे. कुणाच्या सार्थकच्या त्यावेळच्या वयाच्या. सार्थकचं सुद्धा त्यावेळी वय 1/4 होतं 4 वर्षापूर्वी. म्हणजे मागे जावं लागेल. आज माझं वय जर 40 असेल तर 4 वर्षापूर्वी 36 असेल.
40 गुणे 4 करावं लागेल. तसं इथं आजच्या वयातून 4 वजा केले म्हणून y - 4 इज इक्वल टू x - 4 हे लेस दॅन 3 म्हणजे -3. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि इथं दिलेल्या सूचनेवरून आपण इक्वेशन फ्रेम केलेली आहे. आता आपण 1 बाय 1 एक शाब्दिक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि ती उदाहरणं चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. कशी असतात बरं ही शाब्दिक उदाहरणं. 2 अटी कसल्या असतात शाब्दिक उदाहरणामध्ये, 2 अटी कशा पद्धतीने दिलेल्या असतात, त्या ओळखायच्या कशा असतात आणि त्या ओळखून इक्वेशन कशी फ्रेम करायची असतात. आणि इक्वेशन एकदा का फ्रेम केली हेच सर्वात इम्पॉर्टंट स्किल आहे. इक्वेशन फ्रेम करणे 1 आणि 2 and solve them. आणि ते आपल्याला सोडवता येतात. we can solve them. आपण ते सोडवू शकतो. दोन किमती काढायच्या असतात. बऱ्याच वेळेस फाइंड इट्स लेंथ अँड ब्रेड्थ म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतात, फक्त फाइंड द लेंथ असंही म्हणतात. तर दोन किमती विचारल्यानंतर 2 चल आले हे आपल्याला सहज कळतंय आणि मग हे 2 चलाचे रेषीय समीकरण आहे असं वाटतं. पण एकच किंमत विचारली तर एकच किंमत काढायची आहे, मग हे 2 चलावर आधारित नाही असं वाटण्याचं शक्यता असते. तुम्हाला संभ्रमात सुद्धा टाकलं जाऊ शकत असतं. मी पुढचा आपला मुद्दा मोडलेला आहे. इथं बघा आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. आपल्याला माहित आहे आयताची परिमिती 40 सेंटीमीटर. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती बरोबर PRI पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is equal to 2 into length plus breadth. हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे इथं 2 राशी आहेत, लेंथ आणि ब्रेड. म्हणूनच लेंथ आणि ब्रेडच्या संदर्भात माहिती दे. पुढे काय दिलं, लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2. आता इथं ही रेक्टँगल पेरिमीटरची किंमत ठेवल्यानंतर काय, ते 40 बरोबर लेंथ समजा x आहे आणि ब्रेड y आहे. म्हणजे काय झालं, 2x + 2y 2 ने जर भागलेला तर म्हणून x + y = 20. दिस इज इक्वेशन नंबर 1. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लेट अस कन्सिडर लेट द लेंथ and breadth of rectangle be x centimeter and y centimeter. Yes, therefore by first condition
By first condition, we can frame equation number 1. By second condition, therefore, by second condition, we can frame another equation number 2. In this way, we can frame equation 1 and equation 2. How to frame the second equation? To frame the second equation, we have to give a second condition in the example. What is the second condition? This is the first condition. Perimeter of rectangle is 40 centimeter. Second condition, the length of the rectangle is more than double its breadth by 2. Length of rectangle is more than double its breadth by 2. More than म्हटलं की अधिक. आणि मग याच्यावर काय इक्वेशन काय आहे? Therefore x minus 2y is equal to 2. This is the equation number 2. In this way we can frame the two equations since two conditions are given in the example. जर दोन कंडिशन दिलेले असतील तर आपण दोन इक्वेशन अशा पद्धतीने फ्रेम करू शकतो. Now we have to solve them. Let us solve equation 1 and 2. कोणते इक्वेशन आपण इथे बाजूला लिहूया. x plus y is equal to 20. x plus y is equal to 20 and x minus y minus 2y is equal to 2. This is the equation 1 and this is 2. Now we are trying to solve these two equations by determinant method, that is by Cramer's rule. We know that Cramer's rule. आपल्याला Cramer's रूलच्या सहाय्याने ही उदाहरण सोडवायची आहेत, कारण Cramer's रूलचा सराव आपल्याला एक्सरसाइज 1.2 साठी आवश्यक आहे, एक्सरसाइज 1.3 साठी आवश्यक आहे आणि 1.4 साठी सुद्धा आवश्यक आहे. तिन्ही एक्सरसाइज मध्ये क्रॅमर्स रूल आपण वापरणार आहोत. म्हणजे आपला क्रॅमर्स रूल चांगला मजबूत होईल. त्यावर आधारित असणारी एक गुणांचे प्रश्न, दोन गुणांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजतील आणि ते सोडवता येऊ शकतील. Solve equations 1 and 2 by Cramer's rule. What is the Cramer's rule? To use Cramer's rule, we find out the values of, it is necessary to find out the values of x and y. To find the values of d and dx and dy, not x and y. D, dx and dy. Therefore, d is equal to a1 a2 1 1, b1 b2 1 minus 2 1 minus 2 and 1 into minus 2 and 1 into 1. मांडणीला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. ही मांडणी जर चुकली तर उत्तर चुकण्याची शक्यता. ही स्टेप, दिस स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. चिन्हासहित किमती बरोबर अचूकपणे ठेवायचे आहे. आणि मग आता गुणाकार करा. एका दुनी 2 अधिक गुणिले, इथं काही नसते म्हणजे गुणिले चिन्ह असते, इथं पण उणे चिन्हांचा गुणाकार. चिन्हांचा गुणाकार आपल्याला करता आला पाहिजे. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. मायनस 1 into 1 is 1. Minus 2 minus 1 is equal to minus 3.
Now we find the value of dx. Therefore, dx is equal to C1 C2 22 and B1 B2 1 minus 2. Solve this. Again solve this. By this method, 20 minus 2 2 1 minus 20 will 40 is equal to minus 40 minus 2, that is equal to minus 42. Minus 42. Now we find the value of dy. A1 A2 1 1 C1 C2 20 and 2 20 and 2 is equal to again same method. बघा ही एकच पायरी 3 वेळेस आपण मांडत आहोत तरी पण आपल्या लक्षात येण्या गेल्यास समजना गेल्यास आपलं दुर्दैव समजलं. समजते समजून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. वन इंटू पहिला गुणाकार हाच करायचा आहे, लक्षात ठेवा. 1 इंटू 2 1 इंटू 22 सॉरी 1 इंटू 20 गुणाकार करा. 1 इंटू 2 इज 2 minus 20, that is equal to minus 18. Now we have x is equal to dx by d. dx is minus 42 by minus 3. 14 त्रिकम 42 minus minus get cancelled or minus minus becomes plus. If we multiply by minus sign to numerator and denominator, we get the positive fraction, that is 42 by 3. 3 1 3 3 1 3 3 12 in this way. Y is equal to dy by d. dy minus 18 by minus 3. Again this fraction becomes positive. 3 circle आता. Therefore x comma y is equal to 14 comma 6 is the required solution. Verify this solution is correct or wrong. Put the values of x and y in any equation. What is the equation? X minus 2y is equal to 2. X plus y is equal to 20. X plus y is equal to 20. 14 अधिक 6 बरोबर 20. 20 बरोबर 20. Hence we verified the given values are the correct values. The calculated values are the correct values. अशा रीतीने आपण हे उदाहरण समजून घेण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुद्धा हे उदाहरण चांगल्या पद्धतीने समजून घ्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. Here on page number 21, another equation is given. The equation is given in the form of activity. Sorry, not equation. The example is given on the basis of activity. It is not a word problem. परंतु कृतीवर आधारित उदाहरण दिलेलं आहे. काय आहे उदाहरण? मी एक्झाम्पल वाचून दाखवतो. सेल 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 असं आहे. सेल सेल आणि हे सेल. काय सेल आहे? I have some analog wrist watches. I have
some analog wrist watches and some digital wrist watches and some digital wrist watches WATCHE wrist watches हे काय आहे हे असं एक्झाम्पल दिले आणि खाली माहिती दिली आहे सेल ऑफ वन डे sale of one day. What is the sale? Analog watch, digital watch. Analog watch is equal to 11 and digital watch is equal to 6. Received amount is equal to 43 rupees 44,330 and sale of the second day. Sale of the second day. Here sale of second day is given. Analog watch analog analog watch is equal to digital watch is equal to how much? 22 and 5. Received amount is equal to rupee 7,330. This is also given. तुम्हाला शाब्दिक उदाहरण डायरेक्ट देण्याच्या ऐवजी त्यांनी ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल डायरेक्ट देण्याऐवजी ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल अशा पद्धतीने दिलेलं आहे. मग याच्यात तुम्हाला दोन राशी कोणत्या आहेत हे ओळखता आलं पाहिजे. दोन क्वांटिटीज तुम्हाला ओळखता आल्या की त्यासाठी मग दोन्ही कोणत्या राशीसाठी एक्स गृहीत धरायचे आणि कोणत्यासाठी वाय धरायचे तुम्ही गृहीत धरू शकता आणि इक्वेशन फ्रेम करू शकता. सोपी बाब आहे. अॅनालॉग वॉच आणि डिजिटल वॉच ह्या रिस्ट मनगटी घड्याळ आहेत. घड्याळांचे चित्र सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. मला या ठिकाणी काढता आलेले आहेत, मी ते काढले नाहीत. अशी घड्याळाचे चित्र आहे. मग ह्याच दोन राशी आहेत. यांनी काय केले? अॅनालॉग वॉच 11 विकलेले आहे आणि डिजिटल वॉच 6 विकलेले आहेत आणि एवढ्यात त्या 11 आणि ह्या 6 मिळून विकल्यानंतर त्यांना पैसे एवढे प्राप्त झाले 4,330. We have to consider here variables for two quantities. Let us consider analog selling price of analog watch. What we have to consider here? Selling price of analog watch is equal to X, rupee X, and selling price of digital watch is equal to rupee Y. आपल्याला या दोन राशीसाठी चल गृहीत धरावे लागणार आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहे. लेट selling price of analog watch is rupee X and selling price of digital watch is rupee Y. Therefore, by first condition,
first condition. We break equation first. What is 11x? 11 घड्याळे विकून किती रुपये मिळतात? सॉरी, 11 घड्याळे विकल्यावर 11 घड्याळांची विक्री किंमत म्हणजे 11 गुणिले x, म्हणून 11x. सिमिलरली प्लस 6y इतके रुपये ह्या वाच y नंबरचे वाच विकून 6 विकल्यात म्हणून 6 ने गुणाकार केलाय. विकून पैसे किती मिळतात? 4330. This is equation number 1. Now second 22x by second condition. By the given conditions, we frame equation 1 and 2. 22x plus 5y is equal to 7330 rupees. This is equation number 2. Thus, in this way, we can frame the equation 1 and 2. From first condition, we frame first equation, and from second condition, we frame the second equation. दिलेल्या दोन्ही अटीवरून पहिल्या अटीवरून पहिलं समीकरण आणि दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण आपण असं तयार करून लिहू शकतो. Now solve equation 1 and 2 by Cramer's rule. Solve equations 1 and 2 by Cramer's rule. By Cramer's rule. Therefore, D is equal to A1 into A11 into B1 into 6 5 D is equal to A11 5 22 6 11 55 माइनस 22 32 बरोबर माइनस 5 किती 7 12 6 1 6 किती 13 6 7 13 7 1 माइनस 77